आज माझा तर शेवट, नाहीतर तुझा तरी शेवट, असा खळबळजनक धमकीचा स्टेटस मोबाईलवर ठेवून एका पतीनं आपल्याच पत्नीवर कोयत्यानं सपासप वार करून तिची हत्या केली। 8 जुलै रोजी हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं घडलेल्या या भयानक घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे। अमृता दीपक कांबळे असं या 30 वर्षांच्या विवाहित महिलेचं नाव आहे। या प्रकरणी 35 वर्षांच्या दीपक लाडू कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे। चारित्र्याच्या संशयातून दीपकनं हे क्रूर कृत्य केल्याचं प्रथमदर्शी दिसून आलंय। अमृता आणि दीपक यांचा 8 वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता। त्यांच्या संसाराच्या वेलीवर 2 गोड मुली देखील उमलल्या। सर्व काही सुरळीत चालू असतानाच गेल्या काही दिवसांपासून पती दीपकच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशयाचं भूत शिरलं होतं। याच संशयातून त्यांच्यामध्ये वारंवार कौटुंबिक वाद होऊ लागले होते। बुधवारी सायंकाळी अमृता घटस्फोटाची कागदपत्रे घेऊन एका वकिलांना भेटण्यासाठी इथल्या कॉम्प्लेक्समध्ये आली होती। ही माहिती मिळताच संशयित पती दीपक त्या ठिकाणी पोहोचला। तिथं दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचं भांडण झालं। या वादाचं पर्यावसन अचानक हिंसाचारात झालं। दीपकनं सोबत आणलेला तीक्ष्ण धारदार कोयता काढून अमृतावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। वार वर्मी लागल्यानं गंभीर जखमी झालेल्या अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा हल्ला होत असताना परिसरात उपस्थित असलेल्या काही धाडसी तरुणांनी आरोपी दीपकला पकडण्याचा आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र हातातील रक्ताळलेला कोयता हवेत फिरवत आणि नागरिकांना दूर सारत आरोपीनं घटनास्थळावरून पोबारा केला होता। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे क्रूर कृत्य करण्यापूर्वी दीपकनं आपल्याच मोबाईलवर आज माझा तर शेवट, नाहीतर तुझा तर शेवट असा स्टेटस ठेवला होता। या स्टेटसवरून हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावला आहे। या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। त्यानंतर फरार दीपकला अटक केली। आता पुढील तपास पोलीस निरीक्षक गौरव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।